गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण बघा रिएक्शन इन्व्हॉल्व ब्रेकिंग ऑफ ROH बॉन्ड बघत होतो. तर याच्या शेवटच्या दोन रिएक्शन्स राहिले. तर ते बघा. पहिली रिएक्शन विथ अमोनिया. ओके, इकडे लक्ष द्या. मी जर एक अल्कोहोल घेतला आणि याच्यात अमोनिया टाकला NH3, तर काय रिएक्शन होईल बघा. अमोनियाचा एक हायड्रोजन म्हणजे मी असं लिहितो बघा H आणि NH2, इथून एक हायड्रोजन, इथून ऑक्सिजन, बाहेर काय जाईल, वॉटर बाहेर जाईल. वॉटर बाहेर गेलं म्हणजे आपल्याला डिहायड्रेटिंग एजंट टाकावं लागेल, जो वॉटर लवकर बाहेर काढेल. तर मी इथं डिहायड्रेटिंग एजंट टाकतो Al2O3 आणि टेम्परेचर आहे 250 डिग्री सेल्सिअस. Al2O3 हा डिहायड्रेटिंग एजंट आहे, अल्युमिनियम ऑक्साइड. तर हा इथून OH, इथून H, तर काय तयार होईल, प्रायमरी अमाइन तयार होईल आणि बाहेर जाईल वॉटर. बघा इथून हा OH बॉन्ड ब्रेक होतोय. आपण त्याच रिएक्शन बघतो, रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ ROH बॉन्ड. तर इथं मी जर एक्झाम्पल घेतलं C2H5OH इथिल अल्कोहोल आणि याची रिएक्शन केली अमोनिया संग. H मी असं सेपरेट लिहितो कारण इथून OH, इथून H, बाहेर काय जाईल वॉटर. Al2O3 acts as an dehydrating agent. Your temperature is 250 degree. So what will get, C2H5 NH2 प्रायमरी अमाइन भेटला आपल्याला आणि इथं काय वॉटर बाहेर जाईल. ओके, समजली. आता पुढली रिएक्शन बघा, रिएक्शन विथ हॅलोजन. रिएक्शन विथ हॅलोजन. तर इथे एक्झाम्पल घेतो बघा C2H5OH आणि इथं मी ज्यावेळेस क्लोरीन घेतो, क्लोरीन हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा वापरला जातो. क्लोरीन गॅस हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून पण वापरला जातो. तर बघा मी C2H5OH चे स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये काढतो म्हणजे रिएक्शन तुम्हाला समजून सांगणं सोपं जाईल. CH3 CH2OH. आता मी इथं काय करतो, याचं मी काय म्हटलं, क्लोरीन असल्यामुळे याचं पहिलं काय होईल, ऑक्सिडेशन. नाउ व्हाट इज ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन इज रिमूव्ह ऑक्सिजन. सॉरी, ऑक्सिडेशन इज add oxygen or remove hydrogen. Add oxygen or remove hydrogen. आता बघा मी कंडिशन सांगतो का हायड्रोजन्स कधी काढायचे आणि ऑक्सिजन्स कधी ऍड करायचे. कारण ऑक्सिडेशन मीन्स व्हाट, ऍड ऑक्सिजन, or remove hydrogen. Now I'll tell the condition कधी हायड्रोजन्स बाहेर काढायचे आणि कधी ऑक्सिजन टाकायचे. बघा इथं हा OH आहे, तो ज्या कार्बनवर अटॅच आहे तिथं जर हायड्रोजन असला, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं जर हायड्रोजन असला तर आपण रिमूव्ह हायड्रोजन करायचे. बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथे हायड्रोजन दोन, एक तरी पाहिजे. मग इथून हायड्रोजन, इथून हायड्रोजन, इथून एक हायड्रोजन, इथून एक हायड्रोजन. एक हायड्रोजन जाईल Cl संग HCl, दुसरा हायड्रोजन जाईल Cl संग HCl. म्हणजे किती वेळेस HCl बाहेर जातील, दोन वेळेस. मग काय प्रोडक्ट तयार होईल बघा, हा CH3, इथं तर काही चेंज नाही. इथं हा C, त्याला एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. कार्बनला किती बॉन्ड्स देत असतो आपण, 3 बॉन्ड्स, सॉरी 4 बॉन्ड्स.
आता सतत 3 बॉन्ड आहे, आपण कार्बनला किती बॉन्ड देत असतो? 4 बॉन्ड्स. इथं 3 बॉन्ड आहे, 1 2 3. हा झाला 4th बॉन्ड. दिस इज अल्डिहाइड, दिस इज ऍसिटाल्डिहाइड. बाहेर काय जातो? 2 टाइम्स HCl. तर या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. आता बघा इथंच परत क्लोरिनेशन होऊ शकतं. कसं क्लोरिनेशन होणार? एकदा लक्ष द्या. हा ऍसिटाल्डिहाइड इथे लिहितो मी, CH3 C डबल बॉन्ड OH ऍसिटाल्डिहाइड. याचं जर क्लोरिनेशन केलं Cl2, तर बघा हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. त्याचा शेजारचा कार्बन कोणता आहे? अल्फा कार्बन. तर इथून एक हायड्रोजन, आता Cl2 म्हणजे मी असं लिहू शकतो Cl बॉन्ड Cl, इथून हायड्रोजन, इथून Cl, काय पाहिजे? HCl. पण असे हायड्रोजन्स किती आहे? 3. 1 2 3. हायड्रोजन्स किती आहे? 3 हायड्रोजन्स. 1 2 3. म्हणजे हा क्लोरीन पण आपल्याला किती वेळा घ्यावा लागणार? 3 वेळेस. तर इथं Cl 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 C डबल बॉन्ड OH असं कंपाऊंड होईल बघा. इथं Cl 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 आणि किती वेळेस HCl बाहेर जाईल? 3 टाइम्स HCl. या कंपाऊंडला आपण क्लोराल असं म्हणतो, कारण Al म्हणजे अल्डिहाइड, क्लोराल Al म्हणजे काय? अल्डिहाइड. समजलं? म्हणजे इथं ऑक्सिडेशन पण होतं आणि क्लोरिनेशन पण होतं. पहिलं झालं ऑक्सिडेशन, नंतर झालं क्लोरिनेशन. समजलं? समजले हे रिएक्शन? ओके. आता आपण असे रिएक्शन्स बघणार आहोत जिथं एंटायर अल्कोहोल इन्व्हॉल्व होईल. आतापर्यंत आपण 2 टाइपचे रिएक्शन्स बघितले होते. कोणत्या रिएक्शन्स? 2 टाइपच्या. पहिल्या रिएक्शन्स मध्ये बघितलं आपण हा OH बॉन्ड ब्रेक होतो. दुसऱ्या रिएक्शन्स बघितले आपण जिथं R O बॉन्ड ब्रेक होतो. आता अशा रिएक्शन्स बघणार आहे जिथं कंप्लीट अल्कोहोल मॉलिक्यूल काय होणार आहे? इन्व्हॉल्व होणार आहे. तर सगळ्यांनी हेडिंग लिहून घ्या. रिएक्शन इन्व्हॉल्विंग कंप्लीट मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. रिएक्शन involving complete molecule of alcohol. जिथं आपल्याला काय होतं? कंप्लीट मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल इन्व्हॉल्व होतो. तर आपल्याला पहिलं रिएक्शन बघायची डिहायड्रेशन. कोणती रिएक्शन बघायची? डिहायड्रेशन. Dehydration means what? Remove water. तर डिहायड्रेशन्स पण 2 टाइपचे असतात. इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंटर मॉलिक्युलर म्हणजे 2 वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये. तर इथं तयार होतं इथर. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन मध्ये काय तयार होतं? इथर. आणि दुसरं बघायचं आहे आपल्याला इंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन. आणि इथं तयार होणारा कंपाऊंड कोणता आहे? अल्कीन. इथं तयार होणारा कंपाऊंड कोणता आहे? अल्कीन. आता बघा आपण पहिलं बघू इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन आपण बघू. बघा आता मी इंटरमॉलिक्युलर म्हणजे 2 वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये. तर मी इथे देतो बघा C2H5OH अल्कोहोल. म्हणजे हा कोणता अल्कोहोल आहे? इथेनॉल. इंटरमॉलिक्युलर म्हणजे 2 वेगळ्या मॉलिक्यूल म्हणजे हा इथील अल्कोहोल मला किती वेळा घ्यावा लागेल? 2दा. OH C2H5 असं मुद्दा पण C2H5OH लिहिलं कारण इथून H आणि इथून OH मला वॉटर काढणं सोपं जाईल. इथून H
इथून OH वॉटर बाहेर जाईल, मग मी इथं लिहितो -H2O. वॉटर बाहेर गेलं म्हणजे तर डिहायड्रेटिंग एजंट वापरावं लागेल. जसं आताच आपण Al2O3 वापरला होता, त्याचप्रमाणे इथं आपण काय वापरू शकतो, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरू शकतो. इथं आपण Al2O3 पण वापरू शकतो, पण तिथं टेम्परेचर डिफरन्स आहे, आपण ते पण वापरून बघू. सुरुवातीला आपण जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरला आणि टेम्परेचर दिला 140 डिग्री, तर काय बाहेर जाईल बघा, इथून H इथून OH वॉटर बाहेर, तर काय कंपाऊंड तयार झाला, C2H5OC2H5 झाला का नाही. इथं असतो ROR. याचं नेमिंग काय, आपण IUPAC नेमिंग आणि कॉमन नेमिंग दोन्ही शिकलो. याचं कॉमन नेमिंग काय, डाय इथर, आणि याचा IUPAC नेम इथॉक्सी इथेन. काय, इथॉक्सी इथेन. आता पुढे जे आपल्याला शिकायचंय ते इंट्रा. आता आपण इंटर बघितलं, आता शिकायचं आपल्याला इंट्रा. इंट्रामॉलिक्युलर. आणि इंट्रामॉलिक्युलर मध्ये प्रोडक्ट काय, अल्किन. बघा हा सेकंड. तर इथं एकच मॉलिक्यूल घ्यायचा इथील अल्कोहलचा, CH3CH2OH. एकच मॉलिक्यूल असेल आणि टेम्परेचर इथं मी टाकतो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. फक्त टेम्परेचर जर जास्त असेल म्हणजे 140 ला इथर आणि 170 ला काय होतं बघा, 140 ला इथर 170 ला काय होतं, OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला मार्क करायचा आपण अल्फा. OH ज्या कार्बनला अटॅच त्याला मार्क करायचा अल्फा, त्याच्या शेजारच्या कार्बनला मार्क करायचं बीटा. आपण काय करायचं, OH काढायचा अल्फातून आणि हायड्रोजन काढायचा बीटातून. OH काढायचा अल्फातून, हायड्रोजन काढायचं बीटातून. याला अल्फा बीटा एलिमिनेशन पण म्हणतात, याला अल्फा बीटा एलिमिनेशन. तर आपण ग्रुप एलिमिनेट करतो, इथून OH इथून H वॉटर बाहेर जाईल. बीटा हायड्रोजन्स किती बघा, 1 2 3. तुम्ही कोणताही हायड्रोजन काढा, मी हा काढला तुम्ही हा काढा, तरी प्रोडक्ट सारखंच असणार आहे. काय कसं प्रोडक्ट सारखं असणार आहे बघा. आता या कार्बनला किती हायड्रोजन्स राहिले, 2 CH2 सिंगल बॉन्ड. या कार्बनला पण किती हायड्रोजन्स राहिले, 2, कारण इथून OH बाहेर गेला CH2 आणि इथून OH इथून H वॉटर बाहेर. पण कार्बनला किती बॉन्ड्स पाहिजे, कार्बनला बॉन्ड्स पाहिजे 4. 2 कारण 2 हायड्रोजन्स 2 आणि हा एक 3 बॉन्ड. 3 बॉन्ड देता येत नाही आपल्याला, 4 बॉन्ड द्यायचे. म्हणून ज्यावेळेस H इथून काढतो OH इथून, इथं काय येणार आहे, डबल बॉन्ड. तर हा काय झाला, इथेन. हा काय झाला, इथेन. म्हणजे लोअर टेम्परेचर फेवर्स इथर आणि हायर टेम्परेचर व्हॉट इज फाउंड, इथेन. एक्झाम मध्ये असं दिलं जाणार नाही का, C2H5 दोनदा घ्या तुम्ही. तुम्हाला लोअर टेम्परेचर दिसलं 140, तर तुम्ही लगेच 2 मॉलिक्यूल घेऊन त्याचा इथर तयार करायचा. आणि हायर टेम्परेचर दिसला 170, तर लगेच काय तयार करायचं, एक अल्किन तयार करायचं. तर हे नोट डाऊन करा. ओके, हेच आपण काय करू शकतो, हीच रिएक्शन आपण Al2O3 बरोबर सुद्धा करू शकतो. बघा C2H5OH, मी जर इथं वापरला Al2O3 आणि टेम्परेचर वापरला 250, तर याचे 2 मॉलिक्युल्स घ्यायचे. आता शिकवलं हे 2 मॉलिक्युल्स कसं, C2H5OH OH C2H5 OH इथून OH OH इथून H इथून. तर असं काही नाही का एक्झाम मध्ये 2 पुढे लिहिलेलं असणार आहे. आपण टेम्परेचर ओके, H2SO4 साठी 140 170, Al2O3 साठी 240 ला इथर तयार होतं. इथर ROR मध्ये C2H5O C2H5 प्लस वॉटर. आणि हे जर टेम्परेचर 350 असेल
याच्यापेक्षा 100 डिग्री जास्त C2H5OH. इथं मी जर घेतलं Al2O3 आणि टेम्परेचर असेल 350 डिग्री सेल्सिअस, मग प्रोडक्ट काय होणार आहे? अल्किन. म्हणजे हे काय इथिन. समजतं? म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पण वापरू शकता आणि Al2O3 पण वापरू शकता, फक्त टेम्परेचर डिफरन्स आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं ॲट लोअर टेम्परेचर इथर. व्हॉट इज दॅट लोअर टेम्परेचर? 140. What is that higher temperature? 170. The alkene will be formed. And when you take Al2O3 at lower temperature means 250 degree, there will be ether. And at higher temperature means what? 350. What will the product? Product will be alkene. And in this case it will be ethene because 2 carbons are there. If 3 carbons are there, we will say it as propene. Okay. चला आता पुढे दुसरी रिएक्शन बघू. ओके, कुठली रिएक्शन आपल्याला शिकायची? पहिली रिएक्शन आपण बघितलं डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मध्ये पण 2 पद्धत बघितल्या आपण. कोणत्या? इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रा. इंटर म्हणजे 2 वेगळ्या मॉलिक्युल मध्ये इथर तयार होतं आणि इंट्रा म्हणजे एकच मॉलिक्युल मध्ये काय तयार होतं? अल्किन तयार होतं. आता आपल्याला शिकायचं कॅटॅलिटिक हायड्रेशन, कॅटॅलिटिक डिहायड्रेशन. Catalytic dehydration नाही, डिहायड्रोजनेशन. डिहायड्रेशन आणि डिहायड्रोजनेशन मध्ये फरक आहे. डिहायड्रोजनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर. आता आपण काय लिंक टाकली? डिहायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि डिहायड्रेशन म्हटलं तर रिमूव्हल ऑफ वॉटर. तर बघा CH3 CH2OH हा मी असं का दाखवतो? कारण आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे त्याचं. याचं जर मी कॅटलिस्ट वापरलं कॉपर, कॅटलिस्ट कोणतं वापरलं? कॉपर. आणि टेम्परेचर किती आहे? 300 डिग्री सेल्सिअस. आता काय करायचं तुम्ही? आताच सांगितल्याप्रमाणे OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे, OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तिथं जर हायड्रोजन असेल तर हायड्रोजन रिमूव्ह करायचा. कारण आपल्याला शिकायचं आता डिहायड्रोजनेशन. डी मीन्स टू रिमूव्ह. रिमूव्ह व्हॉट? रिमूव्ह हायड्रोजन युजिंग कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कोणतं वापरलं आपण? कॉपर. तर इथून H आणि इथून H, तर काय तयार होईल बघा? CH3C हा H, हा सिंगल बॉन्ड, हा H आणि हा H, H2 1 2 3च बॉन्ड आहे म्हणून हा कोणता बॉन्ड? चौथा बॉन्ड. तर कोणता फंक्शन ग्रुप आहे? हा अल्डेहाइड फंक्शन ग्रुप आहे. 2 कार्बन आहे म्हणजे हा काय झाला? इथेनॉल. हा काय झाला? इथेनॉल. हेच आपण जर सेकंडरी अल्कोहोल साठी केलं बघा, सेकंडरी अल्कोहोल CH3CHOH CH3 आहे का सेकंडरी अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोल म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या पुढे जाऊन किती कार्बन्स अटॅच आहे? 2. व्हॉट इज मीन बाय सेकंडरी अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोल मीन्स व्हॉट? OH attached to a carbon is further attached to 2 carbons directly. This one, this one. So what we are doing? We are using copper as a catalyst and we are taking 300 degrees Celsius as a temperature. बघा OH ज्या कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे का? इथं मला एक हायड्रोजन दिसतो. हा हायड्रोजन बाहेर जाईल. OH ज्या कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे का? मग काय तयार होतं बघा? CH3C हा O, इथं CH3 1 2 3 बॉन्ड, हा झाला चौथा बॉन्ड.
प्लस H2O. बघा RC डबल बॉन्ड OR म्हणजे हा काय झाला कीटोन. हा काय झाला कीटोन. कोणता कीटोन आहे हा? याचं कॉमन नेम आहे ऍसिटोन. डेल्टाइट रिमूव्हर मध्ये वापरतो आपण. किंवा 3 कार्बन 1 2 3 कीटोन्स कसे नेम करतात? प्रो 2 ONE. He should be replaced by word ONE. समजतं? इथंच तुम्ही टर्शियरी अल्कोहोल घेऊन बघा बरं. टर्शियरी अल्कोहोल CH3 OH. OH ज्या कार्बन लॅटरचे पुढे जाऊन 3 कार्बन लॅटरचे हा कोणता अल्कोहोल झाला? टर्शियरी. इथं वापरतो मी कॉपर मेटल. टेम्परेचर 300 डिग्री सेल्सिअस. OH ज्या कार्बन लॅटरचे आहे का तिथे हायड्रोजन नाहीये. म्हणजे इथं डिहायड्रोजनेशन होऊ शकत नाही. इथं डिहायड्रोजनेशन होऊ शकत नाही. म्हणून आपण इथं डिहायड्रेशन करतो. डिहायड्रेशन कसं? OH इथून आणि हायड्रोजन कोणत्याही एका कार्बन मधून काढा. तर मी इथून हा हायड्रोजन काढतो. असं वॉटर बाहेर जाईल. काय तयार होईल? CH2 प्लस वॉटर. OH इथून H इथून. बघा या कार्बनला 3च बॉन्ड आहे 1 2 3 म्हणजे इथं डबल बॉन्ड. याला आपण काय म्हणतो? आयसो ब्युटेन. आयसो म्हणजे काय? ब्रांचिंग ऑन सेकंड कार्बन. विच ब्रांचिंग? मिथाइल ब्रांचिंग. आणि ENE म्हणजे डबल बॉन्ड. आहे काय ENE? बघा ओके. तर हे झालं कॅटॅलिटिक डिहायड्रोजनेशन. आता आपल्याला पुढली रिएक्शन बघा. पुढली रिएक्शन आपल्याला शिकायची ऑक्सिडेशन. परत मी तुम्हाला सांगतो ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऍड ऑक्सिजन और यू कॅन रिमूव्ह हायड्रोजन. पण व्हॉट इज द कंडिशन टू रिमूव्ह हायड्रोजन ते आपल्याला माहित पाहिजे. बघा आता आपल्याला ऑक्सिडेशन करायचंय इथिल अल्कोहोलचं. CH3 CH2 OH. This is ethanol. याचं जर ऑक्सिडेशन केलं मी तर नॅसेंट ऑक्सिजन घेतो. बघा नॅसेंट ऑक्सिजन we write every time as O2, but a single oxygen is called as nascent oxygen and it is very reactive. सिंगल ऑक्सिजन खूप रिएक्टिव्ह असतो म्हणून त्याला असं ब्रॅकेट मध्ये दाखवलं जातं. ब्रॅकेट मध्ये का दाखवलं जातं? कारण तो खूप रिएक्टिव्ह असतो. तर इथं तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट कोणते कोणते वापरू शकतात? तुम्ही वापरू शकतात K2Cr2O7 इन ऍसिडिक मीडियम किंवा तुम्ही KMnO4 इन ऍसिडिक मीडियम. मी तर और लिहितो. K2Cr2O7 मीन्स पोटॅशियम डायक्रोमेट. याला काय म्हणायचं? पोटॅशियम डायक्रोमेट. Cr2 आहे म्हणून डायक्रोमेट. आणि याला म्हणायचं पोटॅशियम पर मॅग्नेट. KMnO4 ला काय म्हणायचं? पोटॅशियम पर मॅग्नेट. आणि K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट. KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट. यांचं काम काय? ऑक्सिजन सप्लाय करणं. यांचं काम काय? ऑक्सिजन सप्लाय करणं. तर मी तुम्हाला सांगितली होती रिमूव्हल ऑफ हायड्रोजनची कंडिशन. OH ज्या कार्बनला अटॅच असेल, OH ज्या कार्बनला अटॅच असेल तिथं जर हायड्रोजन असेल तर रिमूव्ह हायड्रोजन करायचं. तर हा H आणि हा H दोन हायड्रोजन्स काढले. हे दोन हायड्रोजन जातील या ऑक्सिजन संगत बाहेर काय जाईल? वॉटर H2O. तर काय तयार होईल बघा?
इथं CH3 आहे तसंच, इथं CH सिंगल बॉन्ड O प्लस H2O. आता या कार्बनला बॉन्ड्स मोजा 1 2 3 डबल बॉन्ड. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल हा काय प्रायमरी अल्कोहोल बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन एकाच कार्बनला अटॅच आहे, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. त्याच्यापासून काय भेटतं आपल्याला अल्डिहाइड. हा कोणता अल्डिहाइड आहे 2 कार्बनचा अल्डिहाइड आहे. 2 कार्बन म्हणजे काय इथेन आणि E should be replaced by Al म्हणजे आपल्याला अल्डिहाइड भेटला. या अल्डिहाइड परत ऑक्सिडाइज या अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होणार. कसं ऑक्सिडेशन होणार बघा CH3 CH डबल बॉन्ड O. याचं परत ऑक्सिडेशन जर मी केलं K2Cr2O7 in H plus or KMnO4 in H plus. आता मी काय म्हटलं होतं ऑक्सिडेशन मीन्स ऍड ऑक्सिजन और रिमूव्ह हायड्रोजन. ऍड ऑक्सिजन और रिमूव्ह हायड्रोजन. आता बघा OH ज्या कार्बन ऍटमला हायड्रोजन पाहिजे तर OH आहे का OHच नाही, म्हणून आपण रिमूव्ह हायड्रोजन करू शकत नाही कारण इथं OHच नाही. पण इथं ऍड ऑक्सिजन करू शकतो. हा ऑक्सिजन या हायड्रोजन संगत ऍड करायचा तर काय तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O OH कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल. कार्बोक्सिलिक ऍसिड. किती कार्बनचा ऍसिड आहे हा 2 कार्बन. 2 कार्बन मध्ये इथे आणि ऍसिड मध्ये E should be replaced by OIC ऍसिड. म्हणजे हा कोणता ऍसिड झाला इथेनॉइक ऍसिड. हा कोणता ऍसिड झाला इथेनॉइक ऍसिड. समजतं ओके. तर अशाच पद्धतीने तुम्ही जर सेकंडरी अल्कोहोल घेतला, आता मी प्रायमरी अल्कोहोल घेतला, मग प्रायमरी अल्कोहोलचं काय झालं पहिलं ऑक्सिडेशन केल्यानंतर अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय झालं ऍसिड. तर आपण सेकंडरी अल्कोहोल घेऊन बघू. Okay, now we take secondary alcohol Cl CH3 CHOH CH3 आहे का सेकंडरी अल्कोहोल. OH ज्या कार्बन अटॅच पुढे जाऊन 2 कार्बन अटॅच म्हणजे हा कोणता अल्कोहोल झाला सेकंडरी. काय नाव याचं 1 2 3 कार्बन आहे सेकंड कार्बनवर OH आहे म्हणजे प्रोपेन टू ऑल. याचं जर ऑक्सिडेशन केलं K2Cr2O7 in H plus or KMnO4 in H plus. Oxidation means add oxygen or remove hydrogen. OH ज्या कार्बन अटॅच आहे तिथं हायड्रोजन आहे म्हणून हा हायड्रोजन आणि हायड्रोजन बाहेर H2 त्या संग हा O H2. तर काय तयार होईल CH3 C डबल बॉन्ड कारण इथं पहिले सिंगल बॉन्ड असणार. इथं CH3 प्लस H2 नाव या कार्बनचा बॉन्ड मोजा 1 2 3 इथं डबल बॉन्ड तयार होणार म्हणजे इथं तयार झाला कीटोन. काय तयार झालं कीटोन. आणि कीटोनला इथं हायड्रोजन पण नाही म्हणजे याचं जर पुढे जाऊन आपण ऑक्सिडेशन जर केलं K2Cr2O7 in H plus or you can use KMnO4 in H plus. It will not undergo oxidation. पुढे ऑक्सिडेशन होणार नाही. पुढे होणार नाही रूम टेम्परेचर. तुम्ही जर याचं टेम्परेचर वाढवलं तर ऑक्सिडेशन होऊ शकतं. ते कसं होऊ शकतं आपण पुढे बघू. पण आता नॉर्मल टेम्परेचरला ऑक्सिडेशन याचं होत नाही. आता टर्शियरी अल्कोहोल बघा सगळ्यांनी. टर्शियरी अल्कोहोल CH3 OH ज्या कार्बन अटॅच आहे तिथं पुढे जाऊन 3 कार्बन अटॅच आहे म्हणजे
हा कोणता अल्कोहोल झाला टर्शियरी, याचं ऑक्सिडेशन करून बघा काय वापरून K2Cr2O7 potassium dichromate in H plus or you can use KMnO4 H plus. OH ज्या कार्बन ॲटमचे हायड्रोजन आहे का नाही, हायड्रोजन नाही म्हणजे इथं नॉर्मल रूम टेम्परेचरला ऑक्सिडेशन होणार नाही. हायर टेम्परेचरला याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं, रूम टेम्परेचरला याचं ऑक्सिडेशन होणार नाही. समजतं? ओके. Okay, look at this. This is secondary alcohol. Is it secondary alcohol? OH या कार्बन ॲटमच्या पुढे जाऊन दोन कार्बन लाटायचे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. याचं जर ऑक्सिडेशन केलं आपण K2Cr2O7 H plus or you can use KMnO4 H plus. तो ऑक्सिडेशन मी काय म्हटलं, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथे हायड्रोजन असेल तर रिमूव्ह हायड्रोजन, तर इथून H H2 आणि हा O H2O, तर काय तयार होईल CH3 CH2 CO CH3 plus H2O. या कार्बनला तीनच बॉन्ड आहे म्हणजे इथं काय तयार होईल डबल बॉन्ड. मी सांगितलं होतं सेकंडरी अल्कोहोल घेतलं तर आपल्याला काय भेटल कीटोन भेटल. आणि कीटोनचं पुढे ऑक्सिडेशन नॉर्मल रूम टेम्परेचरला होत नाही, आताच बघितलं आपण. पण हायर टेम्परेचरला काय होतं ते आता आपण बघू. नॉर्मल रूम टेम्परेचरला रिएक्शन होत नाही, पण हायर टेम्परेचरला काय होतं, तर हायर टेम्परेचरला काय होतं बघा CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3. याचं जर पुढे तुम्ही ऑक्सिडेशन केलं, रिएजंट CMO वापरले तर नॉर्मल टेम्परेचरला रिएक्शन होणार नाही. का रिएक्शन होणार नाही, कारण OH नाहीच आहे इथं. तर हायर टेम्परेचरला जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर हा बॉन्ड इथून ब्रेक होणार. आता का इथूनच ब्रेक होणार, तर इथे एक स्टार करून लिहून घ्या. कार्बोनिल carbon will go with smaller alkyl group. Carbonyl carbon will go with smaller alkyl group. तर इथं बघा CH3 आहे, इथं CH3 CH2 आहे, हा बिगर alkyl ग्रुप आहे, हा स्मॉलर alkyl ग्रुप आहे. म्हणजे कार्बोनिल कार्बन म्हणजे हा सी डबल बॉन्ड पुढे गेला पाहिजे स्मॉलर R ग्रुप कडे. इथून बॉन्ड ब्रेक करा, इथं एक OH इथं एक OH टाका. बघा हा बॉन्ड कसा ब्रेक करायचा तुम्ही, इथं CH3 CH2 इथून बॉन्ड ब्रेक करायचा, एक OH इथं एक OH इथं, म्हणजे काय प्रोडक्ट्स तयार होतील बघा CH3 CH2 OH प्लस CH3 C डबल बॉन्ड OH, एक ऍसिड तयार होतं CH3 C डबल बॉन्ड OH. हा बघा अल्कोहोल आहे, दिसतंय. हा अल्कोहोल आहे, कोणता अल्कोहोल आहे OH ज्या कार्बन डायऑक्साइडच्या पुढे जाऊन एका कार्बन अटॅच आहे, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. मग एवढा हाय टेम्परेचर असेल तर याचं परत पुढे ऑक्सिडेशन होईल. प्रायमरी अल्कोहोल चं ऑक्सिडेशन झालं तर पहिलं अल्डिहाइड भेटतं, रिमूव्हल ऑफ वॉटर. आता शिकवलं OH ज्या कार्बन अटॅच येतो एक हायड्रोजन इथून काढा तर काय तयार होईल अल्डिहाइड. आणि अल्डिहाइडचं जर पुढे ऑक्सिडेशन केलं तर ऍसिड तयार होतं. तर इथं पण ऍसिडिक ऍसिड आहे, इथं पण ऍसिडिक ऍसिड आहे. हे नॉर्मल टेम्परेचरला होणार नाही, पण खूप हाय टेम्परेचरला या रिएक्शन्स होतील. तर बघा अशा पद्धतीने आपण रिएक्शन्स बघितल्या.
ज्याच्यात एंटायर अल्कोहोल इन्व्हॉल्ड आहे. आता एकच लेक्चर लागेल आपल्याला अल्कोहोल हा टॉपिक संपण्यासाठी. आज मी तुम्हाला एक शीट पाठवणार, त्या शीटमध्ये टास्क 1 आहे. आणखीन एका लेक्चर नंतर टास्क 1 सॉल्व्ह करायला सुरुवात करायची, कारण एक लेक्चर नंतर टास्क हा अल्कोहोल पार्ट संपल. आपल्या चॅप्टरचं नाव काय, अल्कोहोल फिनॉल इथर. आणखीन एका लेक्चर मध्ये अल्कोहोल पार्ट संपल आणि या चॅप्टरचा सगळ्यात मोठा पार्ट हा अल्कोहोल आहे. नंतर फिनॉल साठी 2 लेक्चर्स आणि इतर साठी 2 लेक्चर्स, म्हणजे येत्या 4-5 लेक्चर्स मध्ये आपला हा टॉपिक कंप्लीट होईल. हा उद्याचा आणखीन एक व्हिडिओ बघितल्यानंतर अल्कोहोलच्या टास्क 1 सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. तो टास्क 1 एंटायरली अल्कोहोलवर बेस्ड आहे, टास्क 2 एंटायरली फिनॉलवर बेस्ड आहे आणि टास्क 3 एंटायरली इथरवर बेस्ड आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित व्हिडिओ बघून ते टास्क सॉल्व्ह करायचे. इझी टास्क आहे, ते सॉल्व्ह करायचे. काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.